आणि बुलढाणा जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची पोलिसात तक्रार देण्यात आली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। मकरंद पाटील पालकमंत्री तर संजय सावकारे हे सहपालकमंत्री आहेत। जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झालाय, शेतीचं अतोनात नुकसान झालंय आणि जिल्ह्यात दोन पालकमंत्री असून एकानंही ढुंकून न बघितल्याची तक्रार करण्यात आली आहे। तक्रार देत चक्क दोन्ही पालकमंत्री शोधून देण्याची मागणी करण्यात आली आहे। आणि बुलढाण्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे सध्या आपल्यासोबत आहेत। सावकारेजी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तक्रार देण्यात आली आहे की बुलढाणाचे पालकमंत्री हरवलेत, कारण ते ढुंकूनही पाहत नाहीयेत नुकसानाकडे। आपली प्रतिक्रिया? चुकीचं त्यांचा गैरसमज झालेला दिसतोय। सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी दिल्यानंतर जसा शासनाचा GR आला तसा दुसऱ्या दिवशी मी बुलढाण्यात होतो। तिथे सगळ्या डिपार्टमेंटच्या बैठकाही घेतल्या, काय नुकसान झालं याची माहिती घेतली होती। आणि म्हणजे मी तिथे हे पदभार घेण्याच्या आधी पाऊस येऊन तिथे नुकसान झालं होतं, त्याचे पंचनामे मी झाले होते। ज्यावेळेस मी पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेतली त्याच्यानंतर एकाच गावामध्ये अतिवृष्टी झाली होती, मलकापूर तालुक्यामधल्या विवरे गावाला। तिथे जाऊन भेट देऊन आलो, त्याचीही पाहणी करून आलो। बाकीच्या ठिकाणीही मी माहिती घेतली, तिथल्या आमदारांशी पण बोललो। त्यांनी सांगितलं इथली परिस्थिती अतिशय चांगली आहे, काही गडबड नाहीये, काहीच नाहीये, म्हणून ती पुढे गेलो नाही। त्याच्यानंतर सोमवारी रात्री पाऊस झाला। काही भागामध्ये नुकसान झालं, पण आम्ही सोमवारी रात्री ट्रेनमध्ये होतो। मंगळवारी कॅबिनेट मीटिंग होती, तिथे आम्ही कॅबिनेटमध्ये हा विषय मांडला सन्माननीय पालकमंत्र्यांनी आणि मी देखील। बुलढाणा जिल्ह्यामध्ये असाची पूर परिस्थिती पालकमंत्री म्हणून बुलढाण्याचा शेवटचा दौरा आपण कधी केलाय? मला वाटतं मागच्या आठवड्यातच विवरे गावामध्ये केलेला। मलकापूर तालुक्यातील विवरे गाव जिथे पाणी भरलं होतं आणि काल त्याचा दौरा ठरवला, पण काल माझ्याच भागामध्ये पण ढगफुटी झाली म्हणून माझ्या इथला दौरा केला आणि आता मी बुलढाण्याला निघतोय सिंदखेड राजाला। अच्छा, आता पाहणी दौरा आपला कसा असेल? आपण कुठे कुठे जाणार आहात? आता जिथे जिथे अति नुकसान झालं, म्हणजे सिंदखेड राजाची माहिती मिळाली की तिथे जास्त नुकसान झालंय, बाकी ठिकाणी नुकसान झालंय, पण सिंदखेड राजाला जास्त नुकसान झालंय म्हणून आधी सिंदखेड राजाला जाणार, तिथनं लोणारच्या भागामध्ये जाणार आणि अजून कुठे नुकसान झालं असेल तिथे माहिती घेऊन मग शेवटी कलेक्टर ऑफिसला येऊन उद्याच्या दिवशी त्याच्या बाबतीतली सगळं डिस्कशन करू। तुम्ही सहपालकमंत्री आहात, पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याशी काही संवाद झालाय? नुकसान झालंय, नुकसान भरपाई या सगळ्या संदर्भात मदत करण्याच्या दिवशीच आमची कॅबिनेटमध्येच चर्चा झाली आमची आणि त्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलंय की बुलढाणा जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाली म्हणून। आणि अर्थात न्यूजच्या माध्यमातून, आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सगळ्या बातम्या आल्या, तिथे कलेक्टरकडनं रिपोर्टही आले आमच्याकडे आणि ती सगळी परिस्थिती आम्ही कॅबिनेटमध्ये ठेवली होती। ठीक आहे, आभार आपले संजय सावकारेजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया।